उद्गार आपण सर्वांनी ऐकलेले आहेत पहा. जो चौथा उद्गाराकडे आपण जात असताना प्रभू येशूच्या नावाला जोरा 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 टाळायचा गौरव देऊया. कारण आपण प्रभूच्या गौरवासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. प्रभूला आपलं सांगण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. हालेलुया. धन्यवाद ईश्वर राजा. थँक्यू जीजस. पवित्र परमेश्वर पिता तुझ्या लाखो करोडो मिलियन धन्यवाद देतो पप्पा. आतापर्यंत प्रभू तुझे जे लेकरं तुझे सेवक परमेश्वर पिता तुझे जे 3 शब्द बोलले प्रभू त्या सगळ्यांना आशीर्वाद कर. ऐकणारे कान तू आशीर्वाद कर परमेश्वर पिता. आणि तो चौथा शब्द प्रभू माझ्या मुखामधून निघणार आहे माझ्या परमेश्वर राजा. मुख जरी माझा असेल तर शब्द तुझ्या स्वर्ग भांडारातून पुढे पाहिजे परमेश्वर पिता. आणि तुमचा गौरव केला जाऊ दे. प्रत्येक शब्द प्रत्येकाचं हृदय बदलणारा असू दे परमेश्वर पिता. आणि तुझा महिमा केला जाऊ दे बाप्पा. माझं नाही तुझं नाव उंच केलं जाऊ दे. मान महिमा आणि सन्मान दे. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव मागतो पिते तुम्ही. आमेन आमेन. आतापर्यंत जे 3 शब्द झालेले आहेत त्या 3 शब्दामध्ये आपण सर्वांनी पाहिलं की पहिला शब्द जो होता आता पास्टरांनी पण सांगितलं जीवन पास्टरांनी की पहिला शब्द क्षमेबद्दल होता. क्षमा करणे म्हणजे माफ करणे. माफ करणे म्हणजे आपण केलेल्या पापाबद्दल आपल्या झालेल्या चुकीबद्दल आपल्या दुश्मनाबरोबर आपल्या वैर्याबरोबर आपण सबमिट करणं. गेलेली माणसं पुन्हा मिळवणं. थोडक्यात की ज्याबद्दल आपलं खूप राग येतो तिरस्कार वाटतो पण त्या माणसाला आपल्याला परत मिळवायचंय. हा शब्द झाला क्षमा. आणि त्याच्याजवळ त्याच्या जोडीला आपल्यामध्ये प्रीती असली पाहिजे. मी क्षमा केली पण माझ्या मनातल्या मनात केली नो चालत नाही. त्याच्याशी जवळ जावं. त्याला क्षमा म्हणा प्रभूच्या नावामध्ये. कारण की प्रभूने इतक्या लोकांमध्ये इतका समुदाय असताना सुद्धा प्रभूने सांगितलं प्रभू देवाने इतक्याकडे सांगितलं हे काय करतात त्यांना समजत नाही यांना क्षमा कर. धन्यवाद असो येशूच्या नावाला. नंतर दुसरा शब्द होता आणि येशूने त्याला म्हटले मी तुला खचित कधीच सांगतो तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. प्रभूचं जे वचन आहे की आपण सर्वांचीच तळमळ आहे सुखलोकात जाण्यासाठी. प्रत्येकाचीच आज ओढ आहे की मला देवाच्या नावामध्ये वाढायचंय मला वचनामध्ये वाढायचंय आणि मला माझ्या मुखामधून प्रभूचा गौरव करायचा आहे. परंतु त्यासाठी प्रियांनो जर सुखलोकात जायचं असेल तर सुखलोकात जाण्यासाठी देवाने दिलेल्या आज्ञा आहे देवाने दिलेली प्रीती आहे प्रभूमध्ये असलेली लीनता आहे चांगुलपणा आहे. या गोष्टी जर तुमच्यामध्ये माझ्यामध्ये असतील प्रभूच्या आज्ञा पाळणार असेल तर प्रभू आपल्याला त्या चोरासारखं जो चोर आहे ज्या चोराने शेवटला कुठे बाप्तिस्मा घेतला नाही कुठल्या चर्चला गेलं नाही पण त्यांनी ओळखलं हाच देवाचा पुत्र आहे. हाच देवाचा पुत्र आहे आणि हे सर्व लोकांचं तारण करतोय. मग मी सुद्धा माझं तारण करून घेतो. म्हणून त्या ठिकाणी प्रभूने त्याला इतक्या लोकात असताना आज आपण प्रत्येक स्वतःसाठी काही मागतोय पण त्यांनी सांगितलं प्रभू मला तू ज्यावेळेस राजवैभवाने येशील राजवैभवाने ज्यावेळेस येशील त्यावेळेस असं येणार नाही. जसं की तुम्ही पहा पालम संडेला तुम्ही फेरी काढली होती. काय प्रभूचं सामर्थ्य होतं. देवदूत तुमच्या प्रत्येकाच्या बरोबर होते. तुम्ही फील नाही केला पाहणाऱ्यांनी फील केलं. जर प्रभू त्याचे देवदूत येणार आहेत प्रभू स्वर्गातून खाली येणार आहेत त्यावेळेस त्या चोराला म्हटला मला माझी आठवण कर. आणि त्याने सांगितलं यस मी ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुझी आठवण करील. आठवण नाही तू माझ्या बरोबर सुखलोकात असशील. हालेलुया. सुखलोकामध्ये जिथं कुठल्या गोष्टीची कमतरता नसेल जिथं कुठल्या गोष्टीची कमी नसेल तिथं कुठली घटी कमी नसणार. देवाचे गौरव देवाची स्तुती देवाची आराधना असणार. त्याच्या बरोबर ते शेवटला जाता जाता त्या चोराने संधी साधली. आता ब्रदरने सांगितलं आपण सुद्धा संधी साधूया आपल्या जीवनामध्ये जे देवाने आपल्यासाठी दिलेले आहे त्यासाठी. नंतर 3रा शब्द होता योहान 19:27 मध्ये त्यांनी सांगितले शिष्यास म्हटले पहा ही तुझी आई. आणि त्या घटकेपासून त्या शिष्याने त्याच्या आई बरोबर त्या आईला त्या शिष्याच्या स्वाधीन केलं. प्रियांनो जर मी कुठले काम करत असेल कुणी पण असेल प्रभूने त्याची जबाबदारी सोडलेली नाही. त्याच्या आईची जबाबदारी त्याच्या शिष्यावरती शिष्याला दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपण आपल्या ज्या बायबलच्या बाहेर नाही परंतु जे आपण आज प्रभूसाठी प्रत्येकाची आई काय तळमळ करते प्रार्थना करते उपवास धरते. परंतु जर मुलगा जर प्रभूला आई वडिलांना भिणारा नसेल तर तो
आई वडिलाची जबाबदारी घेत नाही प्रियांनो. आणि आज आपण जगामध्ये पाहिलं तर कितीतरी लोक अनाथ आश्रमामध्ये आहेत, वृद्धाश्रमामध्ये. पण प्रभूने स्वतःची जबाबदारी स्वीकारली. जे ज्या वेळेस प्रभूच्या बरोबर होसन्ना होसन्ना करत चालले होते, त्याच्यामधलेच काही लोक म्हणले की बरब्बाला सोडा, याला पकडा, बरब्बाला सोडा, याला पकडा. पण प्रभूने जात असताना सुद्धा त्याच्या आईची जबाबदारी त्याच्या शिष्याकडे दिलेली आहे. आणि जात असताना पहा, तेव्हापासून त्या शिष्याने त्याची काळजी घेतली. जे बाकीचे 11 शिष्य होते त्यावेळेस त्या ठिकाणामध्ये नव्हते प्रियांनो. तर पहा, माझा जो दिलेला शब्द आहे त्या शब्दामध्ये असं म्हटलेलं आहे, मत्ते 27 आणि त्याच्यामधला 46वं वचन आहे. आणि 9व्या तासाच्या सुमारास येशूने मोठ्याने आरोळी करीत म्हणाला, एलोई एलोई लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू मला का टाकून दिले आहे? माझ्या देवा माझा त्याग का केला आहे? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण कधी प्रभूला म्हणतो माझा त्याग का केला प्रभू? मला का टाकून दिलं? मी काहीतरी चुकलो असल, मी जगाकडे पाहून वावरला असल, जगातल्या गोष्टीशी मैत्री केली असल. आणि त्याच वेळेस प्रभू थोडासा हात काढून घेतो. प्रभू सोडत नाही प्रियांनो, प्रभू सोडत नाही. कारण की ज्यावेळेस सर्वांना माहिती आहे की प्रभू ज्यावेळेस नावेमधून शिष्य चाललेले आहेत आणि प्रभू पाण्यावरून पुढे गेलेला आहे. मोशे म्हणतो, प्रभू मी येऊ का? पाण्यावर चालू का? तो प्रभू म्हटला, यस ये म्हटल्याबरोबर त्यांनी विचार केला नाही. पाण्यावरती चालत होता, प्रभूकडे पाहत आहे आणि तो चालत आहे. जोपर्यंत त्यांनी प्रभूकडे पाहिलं तोपर्यंत तो पाण्यावरती चालत होता. त्याचं तारण होतं, त्याला तारण समोर दिसतं. आणि ज्या वेळेस त्यांनी प्रभूकडे पाहायचं सोडलं आणि खाली पाण्याकडे पाहिलं, डुबायला लागला प्रियांनो. हेच आपलं आहे जगामधली आपली माया, आपला मोह, आपल्या असणाऱ्या गोष्टी, याच गोष्टी आपल्याला देवापासून दूर करतात आणि अलिप्त करतात. म्हणून पहा, परमेश्वराचं वचन जे आहे ते परमेश्वराने म्हणलंय, माझा त्याग का केला? तर या ठिकाणी पहा, मार्क याचा 11वा अध्याय आणि 26वं वचन असं म्हणतं, परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही. पहा, मी अगोदरच तुम्हाला सांगितलं पहिल्या वचनामध्येच की जे ब्रदरनी पहिलाच उद्गार प्रभू येशूच्या मुखामधून निघलेला आहे. आणि तो उद्गार परमेश्वराच्या मुखातून निघालेला उद्गार, शब्द, पायरी, आज्ञा आपल्याला या ठिकाणी परमेश्वराने दिलेली आहे. जर आपण केली नाही क्षमा तर परमेश्वर सुद्धा आपल्याला क्षमा करणार नाही. परंतु आपण पाहतो ज्या वेळेस वेळ आपल्यावरती येते त्यावेळेस आपण देवाला पुढे करतो, देवाला प्रश्न विचारतो. मी इतके दिवस झाले चर्चला आलो, मी इतके उपवास केले, इतक्या प्रार्थना केल्या, माझ्या कुटुंबामधील, माझ्या घरामधील जी XYZ परिस्थिती आहे ती बदलली नाही, पण तू स्वतः बदलला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूने अगोदर स्वतः करून दाखवलं, स्वतः प्रभू बोलले आणि त्याप्रमाणे सर्व काही घडलेलं आहे. पहा, नंतर पहा की त्या ठिकाणी की उत्पत्तीमध्ये असं पहा, उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे. पहा की 3:9 मध्ये म्हटले, आणि यहोवा देवाने आदामाला हाक मारली व त्याला म्हटले, तू कुठे आहेस? प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस प्रभू येशू आपल्याला शोधतो, ज्यावेळेस देवाचा सेवक आपल्याला शोधतो, आपला आवाज देतो, आपला हाक मारतो, त्यावेळेस आपण आपल्या कामामध्ये असतो. त्यावेळेस बायबलमध्ये आदामाला हाक मारली परमेश्वराने. हाक मारली म्हणजे असंच कोणी हाक मारत नाही प्रियांनो, डायरेक्टली असं कोणी हाक मारत नाही. त्यासाठी अगोदर त्याची जवळीकता असते, त्याचं सान्निध्य असतं, एकमेकाचं बोलणं, ओळख असते थोडक्यात जर म्हटलं तर. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी काय म्हटलंय की तू कोठे आहेस? देवाने त्याचा त्याग केला नाही, परंतु त्याच्या चुकीमुळे आदामाने काय म्हटले पाय पुढे की त्याच्या 12 वचन आहे त्याच्यामधलंच की उत्पत्ती 3:12 मध्ये म्हटलंय, आणि आदाम म्हणाला, जी बायको तू माझ्या बरोबर राहायला दिली होती तिने त्या झाडाचे फळ काय केलेलं आहे? तिने त्या झाडाचे फळ मला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाला दिलेलं आहे? मला दिलेलं आहे आणि ते मी खाल्लं. प्रेज द लॉर्ड.
आज आपण ज्यावेळेस चर्चमध्ये असतो, बाहेर जातो, सुवार्ता सांगतो, सेल मीटिंग घेतो आणि नवीन नवीन ठिकाणी आपण जातो, त्यावेळेस आपण प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला हे सांगतो की जे कुठलं जी अमंगळ वस्तू आहे ती खायची नाही आहे. तर पहा प्रेरणो, या ठिकाणी जो शब्द आहे की माझा त्याग का केला, त्याग प्रभूने केलेला नाहीये. आणि प्रभूने ज्या ठिकाणी त्याग केला, ज्या ठिकाणी देवाने, परमेश्वराने प्रभू येशूचा हात सोडला, त्यावेळेस प्रभूने ज्यावेळेस झुंज केली, सैतानाबरोबर झुंज केली. आणि त्यावेळेस पुढच्या वचनामध्ये तुम्हाला ऐकायला भेटणार आहे की अंधार पडला. आणि तो अंधार ज्यावेळेस पडला, त्यावेळेस सैतानाच्या हातामध्ये ज्या असणाऱ्या स्वर्गाच्या चाव्या आहेत, त्या स्वर्गाच्या चाव्या प्रभू येशूने स्वतःच्या हातात तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणण्यासाठी झुंज केलेली आहे. म्हणून प्रभूने त्यासाठी प्रभूला सोडलेलं नाही किंवा टाकलेलं नाही. पण या ठिकाणी पहा की याच ठिकाणी असं म्हटलंय पहा की प्रेषितांचे कृत्य याचा 5वा अध्याय आणि 11व वचन सांगतं पहा, का तर परमेश्वराला या जगामधून किंवा हे शब्द उच्चारून परमेश्वराला वरती जायचं होतं, स्वर्गात जायचं होतं. म्हणून साठी का जायचं होतं, तर या ठिकाणी असं म्हटलंय पहा, त्याने इस्रायलाला पश्चाताप व पापाची क्षमा ही देणगी देण्याकरिता देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद देण्यासाठी प्रभूला जगातले सर्व काही काम करून परमेश्वराने प्रभू येशूला स्वर्गात येण्यासाठी परमेश्वराने या ठिकाणी प्रभू येशूला त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे की जगामध्ये जे त्याचं कार्य, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे कार्य होतं ते पित्याने त्यांच्याकडे कुठलं तरी भांडं आपण रिकामं केल्याशिवाय त्याच्यामध्ये नवीन पाणी म्हणा किंवा बुधला जर रिकामा केला नाही तर त्यात नवीन द्राक्षरस भरता येत नाही. त्याचप्रमाणे तर पहा की त्या ठिकाणी प्रभूकडे या गोष्टी देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना काय केलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे पहा. आणि त्यासाठी प्रभू येशू त्या ठिकाणी गेलेला आहे. नंतर पहा की आपण थोडंसं पुढे जाऊया की योना याचा पहिला अध्याय आणि त्याच्यामध्ये पहा परमेश्वराने ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत की आपण पाहिलं की माझ्या देवा माझा त्याग का केला. तर या ठिकाणी पहा की या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की जो अमित याचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की त्याला काय वचन प्राप्त झालं, प्रभू येशूने त्याला सांगितलं, काय सांगितलं, उठ. काय सांगितलं, उठ आणि त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपल्याला आरोळी करायची आहे. बोलो येशू मसीह की, बोलो येशू मसीह की. आपल्याला आरोळी करायची आहे. आणि या ठिकाणी सांगितलं, काय करायचं सांगितलं की त्या ठिकाणी जा आणि त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता माझ्या पुढे आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या समोर आलेली आहे, परमेश्वराच्या समोर, प्रभूच्या समोर ही दुष्टता आलेली आहे. आणि ज्यावेळेस दुष्टता आली म्हणून त्या ठिकाणी काय म्हटले पहा, पण परमेश्वराच्या दृष्टीने परमेश्वराच्या दृष्ट्याड व्हावे. पास्टरनी सांगितलं, मला सांगितलं पण मला यायचं नाही म्हणून काहीतरी निमित्त सांगायचं आणि मी कुठेतरी आहे असं सांगायचं. तेच थेरी म्हणजे मॅजेस्टिक नाही म्हणत मी, पण या ठिकाणी बायबलमध्ये योनाने थोडंसं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे की पहा की प्रभूने सांगितलं जा आरोळी कर आणि त्या ठिकाणी घोषणा कर, काय कर, आणि त्याची दुष्टता माझ्या समोर आलेली आहे म्हणून त्या ठिकाणी जा. आणि परमेश्वराच्या दृष्टीस ते आल्याच्या नंतर काय म्हटलेलं आहे पहा की 3ऱ्या वचनामध्ये म्हटलं आहे की पण परमेश्वराच्या दृष्ट्याड व्हावे म्हणून योना तार्शिनास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला आणि त्या तार्शिनास जाणारे जहाज आढळले आणि त्याने त्यास उतार व परमेश्वराच्या दृष्ट्याड व्हावे म्हणून त्याच्या बरोबर तार्शिनास जावास तो जहाजात बसला. ते परमेश्वराने ना जे काम सांगितलेलं आहे, जे आपल्याला दिलेलं आहे ते काम सोडून जर आपण दुसरीकडे जात असेल तर परमेश्वर आपल्यावरती नक्कीच घरामध्ये
आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या नातेवाईकामध्ये आपल्याला त्रास, संकट आल्याशिवाय राहत नाहीत. हे सर्वांना माहिती, कारण आपण जगामधले आहोत. म्हणून या ठिकाणी काय सांगितलं, तेव्हा परमेश्वराने पहा, योनाला वाटलं आता सुटलो, पास्टरनी बोलवलं, आता पास्टरला सांगितलं मी येणार नाही. देवाने या ठिकाणी सांगितलं योनाला वाटलं आता मी देवाला सांगितलंय, देवा कुठं मला पाहणार आहे, मी निघलो इकडे जायचं सांगितलंय पाथर्डीला, निघलाय नगरला, पण माहिती कुठं आहे की पास्टर तिसगाव मध्येच आहे, माहीतच नाही ना. पण नेमकं कुठं आहे, जिथून सर्व दिसतं, CCTV कॅमेरा आहे तिथंच बसलेले आहेत, त्यांना दिसतं कोण कुठून चाललाय, मिरीकडून आला का नगरवरून आला का कुठून चाललाय. तो वरचा कॅमेरा आपल्यावरती लागलेला आहे. स्तोत्रसंहिता 139 मधला की जो म्हणतो मी तुझं उठणं बसणं निजणं कसं पाहतो, वरून पाहत नाही बरं का. कारण पीठ जरी मोठं असलं तर आपण म्हणतो ते गिरणीवालीने जरा बरोबर केलं नाही, बरोबर ना. तसं या ठिकाणी सांगितलंय की तो त्या ठिकाणी निघाला आणि 4थ्या वचनात म्हटलेलं आहे की तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्यास लागावयास आले. जहाज फुटायला लागले. आपले संसार रूपी जहाज काय होतात, कधी कधी काय होतं आपण विचार करत नाही. हे कशामुळे झालंय, प्रभूच्या वचनाला आपण मान दिला पाहिजे. देवकाच्या सेवकाला जो परमेश्वर प्रभू जे प्रगट करतो, जे विदित करतो, तेच तुमच्याविषयी माझ्याविषयी जे भविष्यवाणी करतात किंवा प्रोफेसिंग करतात, ते त्यांच्या मनाचं सांगत नाहीये. ते वचन टू वचन प्रभूचं शब्द ते शब्द सांगतात. आणि तसंच या ठिकाणी योना काय झालंय, बसून चाललाय, पण परमेश्वर म्हणला थांबत नाही का, मग पाहतो. मग काय केलं परमेश्वराने, त्या ठिकाणी तुफान असं वादळ सुटलं आणि त्याच वेळेस सगळे घाबरायला लागले. आणि घाबरत असताना काय झाले, 5व्या वर्षामधले की खलासी घाबरले व आपापल्या दैवताचा दावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाचा तळाशी जाऊन गाढ झोपला होता. प्रेज द लॉर्ड. आज सुद्धा काही माझे बांधव पाठीमागे झोपलेले, जोरात टाळ्या वाजवा त्यांसाठी. हालेलुया हालेलुया. पाठीमागा कोण झोपलेले, जोरात टाळ्या वाजवण्यासाठी, कारण की वचनाची वेळ आहे, झोपण्याची वेळ नाहीये. प्रभूच्या नावाला धन्यवाद. कारण की योना निघलाय तसं आम्ही सुद्धा निघलोय. योना झोपला, आम्ही पण वचन चालू झालं, पास्टरला काय वाढलं ते वरडू द्या, किती जोरात टाळ्या वाजवायला सांगा, आम्ही वाजवतो तेवढ्या वाजत तेवढ्या. किती जोरात पास्टर उडी मारा, तुमचं लागू द्यावर फॅनला डोकं आम्हाला घेणं नाही, आम्ही जागा सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. आम्ही जागा सोडणार नाही. प्रभू म्हणतात डोळे, पास्टर डोळे बंद करा. अर्धे डोळे पाहतो, कोण माझ्याकडे पाहतो, कोणीच पाहत नाही. जो उठणारा बसणार आहे तो तुमचं निरीक्षण करतोय. आणि त्याने देवाने सांगितलं की जो जगात आहे, प्रेज द लॉर्ड, कुठं आहे, जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो मोठा आहे तो माझ्या हृदयामध्ये आहे. कुठे आहे, माझ्या हृदयात आहे. मग मी काय खोटं बोलतो, मी काय खोटं वागतो, तो जर माझ्या बरोबर आहे, मला सांगायची गरज आहे का. तोच आतून लिखाण करतोय की तू या ठिकाणी चुकला, तू या ठिकाणी चुकली, या ठिकाणी तू आज्ञेचा भंग केला, या ठिकाणी तू आज्ञा पाळली की नाही पाळली, हे आतून रिपोर्ट बाहेर जातोय. ज्यावेळेस तुम्ही झोपता त्यावेळेस प्रभू तुमचं माझं हवा आश्वासन चालू ठेवतो, तो प्रभू आहे. आणि मग तळाशी जाऊन झोपला तेव्हा जहाजाचा जो तांडेल होतो आला, म्हटला अरे काय, त्या तांडेलनी काय म्हटलेलं आहे की तांडेल त्याच्याजवळ म्हणाला अरे झोप घेतोस काय, काय म्हटलेलं आहे. तेव्हा जहाजाचे तांडेल त्याच्याजवळ म्हणाला अरे झोप घे, काय पडलास, उठ, आपल्या देवाचा धावा कर, न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही का. कारण की देवाचा देव या ठिकाणी म्हटलं, काय म्हटलं पण, माझ्या देवा माझा त्याग का केलास. जर आपण देवाकडे प्रार्थना केली, देवाकडे विनंती केली, तर प्रभू आपल्याला त्याच्या जवळ घ्यायला तयार आहे. पण जर आपण एक पाऊल टाकला, कारण की माझे पास्टर नेहमी सांगत असतात, जर तू एक पाऊल टाकला तर 99 पावलं टाकायला माझा देव समर्थ आहे. हालेलुया. माझा देव समर्थ आहे आणि खंबीर आहे. आणि या ठिकाणी पहा
की तेव्हा त्या माणसाला अत्यंत भीती वाटली. 10व्या वचनात म्हटलेलं आहे की तेव्हा त्या माणसाला अत्यंत भीती वाटली आणि ते त्याला म्हणाले, तू हे काय केलेस? तर तो त्याने काय सांगितलं? तो परमेश्वरासमोरून पळून चाललेला आहे हे त्यास कळले, कारण त्याने त्यास तसे सांगितले होते. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याला देवाच्या पुढून पळायचं नाही. आपल्याला क्षमा करायची नाही करायची सिस्टर, क्षमा करायची आपल्याला. परत हे वचन ऐकायला भेटणार नाही. पण आपलं YouTube चॅनल आहे त्याच्यावरती नक्कीच आपल्याला ऐकायला भेटणार आहेत. झालेले चारही पण वचन प्रभू येशूच्या नावात आशीर्वादित आणि आशीर्वाद केले म्हणून प्रभू येशूच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो. परमेश्वर पिता तुझे शब्द पुरवले स्वर्ग भांडारातून, तुझे आभार उपकार मानतो. तुझ्या सर्व मंडळींनी बाप्पा सर्व ऐकले शब्द म्हणून तुझा लाखो करोड धन्यवाद देतो. सगळ्याचं परिवर्तन कर आणि तुझा महिमा होते. इथून पुढचा वेळ समय प्रभू पवित्र परमेश्वर पिता तुमच्या हातात घ्या आणि प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. पिते तुम्ही आमेन आमेन.